भगवतो श्रीकृष्णा यदुवंशदीपकरा विज्ञानलीलाकरा श्रीदत्ता ऋषिवंश अत्रिकुमरा श्रीचक्रपाणिपरा श्रीमद्वारावतीचरा प्रभुपरा निर्लेपजीव उद्धरा श्रीमच्चक्रधरा कृपागुणवरा सर्व अवतारा नमो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. तर नामस्मरणाचे महत्त्व व नामस्मरणाचे फायदे, नामाचे धाट आहे या विषयावर आपण बोलत आहोत. तर नामस्मरण केल्यामुळे कोणता फायदा होतो हे आपण मागच्या याच्यात ऐकलेलं आहे. आज आपण चौथा फायदा ऐकणार आहोत. तर नामस्मरण केल्यामुळे नामे स्मरण, पहिला जो फायदा होता नामे वेदू नामे बोधू नामे अनुसरण. तर आज आपण चौथा फायदा आहे नामे स्मरण, म्हणजे नामस्मरण केल्यानं स्मरण घडतं, परमेश्वराची आठवण सतत राहते. म्हणजे नामस्मरणाने परमेश्वराशी नाते कायम टिकून राहते. आता परमेश्वराचं नाते टिकून राहतं या विषयावर, नामेस्मरण या विषयावर स्वामींनी जी लीळा झालेली आहे स्वामींची ती आपण ऐकणार आहोत. त्याचा संबंध इथं आलेला आहे की पूर्वार्ध 174 नंबरची लीळा आहे. या ठिकाणी इथं स्वामींनी दृष्टांत वगैरे दिलेला आहे. तर स्वामी महाराष्ट्र भ्रमण करत असताना मांगरोवडी या गावामध्ये, म्हणजे मंगरुळपीर या गावा ठिकाणी आलेले होते. त्या ठिकाणी त्यांच्याजवळ चांगदेव भट्ट नावाचा भक्तसुद्धा होता. तर मांगरोळपीरला बीजे केले असताना तिथं वऱ्हाडदेवी नावाचं मंदिर होतं. त्या ठिकाणी एक दिवस वस्ती झाली. बायसा श्रीचरण प्रक्षालन केलं. मग चांगदेव भट्टाला स्वामी म्हणतात की चांगदेव भट्ट हा लहान पोरगा असल्यामुळं त्यांना सांगतात की खेळायला जा. ते खेळायला जा म्हटलं. मग बाईसा म्हणते बटिका तुम्ही जातच आहात तर स्वामींचं गोसायांचं धोत्रसुद्धा घेऊन जा, ते धुवून या. मग त्या ठिकाणी चांगदेव भट्ट ते घेऊन जातात आणि कृष्णघाट म्हणून त्या नदीच्या ठिकाणी कृष्णघाट नावाचा घाट होता. त्या ठिकाणी धोत्र धुवायला जातात. धोत्रे चांगलं धुतात आणि चांगलं त्याला पिळून टाकतात आणि वाळायला टाकून देतात. मग ते झाल्यानंतर त्या ठिकाणी तो चांगदेव भट्ट हे बडेग्रामचे होते आणि चांगदेव भट्ट हे स्वामींच्या संपर्कात आलेले होते. बाईसाला प्रेमदान दिल्यानंतर त्यांनी ज्या ठिकाणी रुद्रपूरहून परत येताना ते स्वामींच्या जवळ होते आणि म्हणून असं असताना त्या दोन्ही देवांचा संबंध त्याला आला होता. म्हणजे चक्रधर स्वामीच्या आणि गोविंदप्रभू बाबांच्या दोन्ही देवांचा संबंध या चांगदेव भट्टाला आला होता. आणि त्यांच्याकडं आकर्षक शक्ती जास्त होती, स्मरणशक्ती जास्त होती, म्हणून त्यांच्या सर्व लक्षात होतं की आपण कुठं गेलो होतो. परंतु खेळ खेळण्यासाठी जो वेळ आहे तो कसा आहे, रिकामा वेळ आहे की त्या ठिकाणी माणसाला खेळ खेळतायत. कारण शयनी आसन भोजन, म्हणजे जसं जेवण करण्याच्या वेळेस, बसण्याच्या वेळेस, असं वाया बसण्याच्या वेळेस आणि झोपण्याच्या वेळेस 3 गोष्टीच्या ठिकाणी आपण देवाला आठवत नाही. मग त्याच ठिकाणी हा खेळायला गेला आहे की असा वेळ आहे, आपल्याला वेळ मिळाला आहे. तर अशा ठिकाणीसुद्धा वेळ वाया जायला नको, म्हणून त्याला तो परमेश्वराची आठवण कशी करतो हे सांगतायत की त्या ठिकाणी त्याने वाळवंट होतं, त्या ठिकाणी वाळू होती ओलसर, आणि त्या वाळू ओलसरच्या ठिकाणी त्याने काय केला, पाय घातला आणि पायावर वाळू अशी तयार केली आणि त्याला घरटे तयार केले. म्हणजे त्याला देवडे म्हणतात, छोटे छोटे देवडे तयार केले. पायाने ओलसर मातीच्या 2 देवड्या तयार करतो आणि त्या ठिकाणी म्हणतो की ही श्री गोविंद प्रभूंची गुंफा आहे आणि ही श्री चक्रधर स्वामीजीची गुंफा आहे. असं दोन्ही नाव तो त्या ठिकाणी उच्चार करतोय आणि जोरजोरात ते नावं पटापट एकमेकाच्या मागे घेतोय. असं तो स्वामींच्या मी चरणाला आलो, शरणाला आलो असं तो म्हणतोय. आणि म्हणून दोन्ही नावं घेऊन त्या देवडांकडे हात जोडून तो खेळत आहे. पुन्हा खेळत असतो, पुन्हा त्या देवड्या तो नाश करतो, अजून तयार करतो, अजून तो खेळतोय. आणि एवढा वेळ होऊन गेला त्या खेळण्यामध्ये, इतका स्मरणामध्ये गुंग होऊन गेला की स्वामींच्या इकडे ठिकाणी बायसाचा उपारही झाला, स्वामींनी जेवणही केलं, उपडे झाला, आरोग्य झाला, विडा झाला, सर्व गोष्टी घडून गेल्या. आणि मग बायसा म्हणते काही वेळानंतर की अजून बटिको आला नाही, चांगदेव भट कसे आले नाही, उशीर कसं काय लागला. म्हणून स्वामी म्हणतात की आम्ही जाऊन येतो, आम्ही पाहून येतो, खेळत असतील, मुलगा आहे म्हणून खेळत असतील, बुवा आपण पाहून येऊ. तर गोसावी तिथं जातात आणि तो खेळत होता. त्या ठिकाणी त्यांनी 2 देवड्या तयार केल्या होत्या मातीच्या आणि त्या ठिकाणी दोन्ही देवांचं नाव त्यांचं घेणं चालू होतं. स्वामी पाठीमागून येतात, त्याची सावली पडते आणि तो मागून सावली पाहून दचकला आणि स्वामींना तो पाहतो आणि म्हणून स्वामींना पायाने दंडोत करतो. आणि त्यावेळी स्वामी त्याला म्हणतात काय बटिका खेळ खेळत असाल, तुम्ही असे खेळ खेळताय का? हो,
मग आता खेळ खेळताना तुम्ही श्रीप्रभू बाबाला आठवतायत, आम्हालाही आठवतायत, असा खेळ खेळतायत का? चांगदेव भट्ट म्हणतात, हो जी असंच खेळ खेळतो. मग स्वामी त्या ठिकाणी प्रसन्न झाले. त्यांना आनंद वाटला की वा, एवढासा जर पोरगा एवढं स्मरण करू शकतोय, एवढी आठवण करू शकतोय, म्हणून स्वामी त्यांना म्हणतात असंच हो, असंच खेळावं, असाच खेळ खेळावा. म्हणजे जो रिकामा टाईम आहे तो सुद्धा असाच जायला पाहिजे. म्हणजे परमेश्वराचं स्मरण करता करताच आठवला गेला पाहिजे. म्हणून 24 तास स्मरण इथं सांगितलेले बाबा हो. म्हणून परमेश्वराचं स्मरणसुद्धा ज्या ठिकाणी आपल्याला विसरता भाव आहे, ज्या ठिकाणी रिकामी बसलो असेल, ज्या ठिकाणी भोजन करतोय, झोपतोय किंवा वाया फिरतोय, बसतो उठतोय, अशा ठिकाणी सुद्धा आपण स्मरण केलं पाहिजे. म्हणजे नामस्मरण जो सतत व्यक्ती करणार त्याला कायम नामस्मरणाचा योग येईल. म्हणून त्यालाच स्मरण करतं. म्हणून नामस्मरण केल्यानं नामाचं स्मरण करावं, हा त्याला 24 तास त्याच्यामध्ये काय होतं, पुन्हा पुन्हा आवृत्ती होते आणि त्याचं मन त्याच्यामध्येच घडलं जातं आणि तो नामस्मरण सतत करत राहतो. देवाचं नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा आठवत राहतो. अशा प्रकारे त्याचं नामस्मरण केल्यामुळं परमेश्वराचं जे नातं आहे ते सतत आणि कायम टिकून राहतं. म्हणून परमेश्वराचं नामस्मरण करायला पाहिजे. आणि या ठिकाणी स्वामींनी त्याला भिंगुरटीच्या दृष्टांतसुद्धा निरूपण केलं आहे. आणि भिंगुरटीच्या दृष्टांत निरूपण करत असताना ते सांगतायत की भिंगुरटी जी असते, म्हणजे एक भिंगुरटा असतो, तो भुनभुन भुनभुन असा आवाज करतो आणि फिरत असतो तो भिंगुरटा. तर असा दृष्टांतसुद्धा स्वामींनी त्या भिंगुरटीवाले भिंगुरटीच्या दृष्टांताद्वारे समजून सांगतायत स्वामी की ईश्वराशी नातं कसं जोडायला पाहिजे. या ठिकाणी सांगत असताना ते सांगतायत की भिंगुरटी आहे आणि ती भिंगुरटी काय करते, तर भिंगुरटी आपलं जे काही खाद्य आहे ते पाहण्यासाठी ती जात असते. आणि पाहण्यासाठी जात असताना त्या ठिकाणी ती भिंगुरटीला एक खाद्य दिसतं आणि खाद्य दिसल्यानंतर, खाद्य खाल्ल्यानंतर तिला भिंगुरटी ती कीटकी येते पाहते. कीटक असतो तिच्यासारखा बारीक पिलू असतं आणि त्याला ती पाहते आणि पाहिल्यानंतर त्याला धरते. आता धरल्यानंतर ती काय करते, आपले जे घर बांधलेलं आहे, तिचं घर कसं असतं, मातीचं असतं आणि मातीचं असल्यामुळे त्या घरामध्ये त्याला लिंपायमन करून देते. आणि मग तिला मातीमध्ये लिंपल्यानंतर ती कीटकी काय करते, ती चिंतन करते की आता मला हे भिंगुरटी येईल, मला खाऊन जाईल, भिंगुरटी येईल, मला खाऊन जाईल, असं चिंतन करतात. आणि काही काळानंतर ते चिंतन करता करता त्यामध्ये दार लिंपून गेल्यामुळं ती मध्येच बसलेली असते. मग मागोती येईल खाईल, मागोती येईल खाईल असं म्हणते. आणि चिंतता तिलासुद्धा काय होतात, पाक फुटतात. आणि पाक फुटल्यानंतर तिला एवढी ताकद येते की ती सुद्धा उडायला लागून जाते, त्या घरट्यातून बाहेर निघते आणि उडायला लागून जाते. तर अशा प्रकारे या भिंगुरटीचा सुद्धा दृष्टांत स्वामींनी तिथं दिलेला आहे की जसं स्मरण करता करता या चांगदेव भट्टावर देव प्रसन्न झाले, तसंच आपण जर स्मरण करता करता सतत ईश्वराच्या प्राप्तीला आपण चालला जाऊ, म्हणजे ईश्वरासारखं होऊ, म्हणजेच ईश्वराच्या प्राप्तीपर्यंत आपण जाऊ शकतो. एवढा मोठा अधिकार आपल्याला वाढू शकतो. म्हणून स्मरणाने फार मोठा फरक पडतो की ज्यावेळेस चांगदेव भट्ट ज्यावेळेस वेरूळला स्वामी असतानासुद्धा चांगदेव भट्टाचा योग आला आणि त्या ठिकाणी सुद्धा तो आता घरी जात असतानासुद्धा स्वामींनी त्यांना विचारलं की चांगदेव भट्ट तुम्ही आता घरी जात असतात तर तुम्ही आम्हाला आठवण करणार काय. त्यावेळेससुद्धा स्वामी त्यांना सांगतात की आम्हाला आठवण करा हो. मग 10-20 वेळा आठवा, 10-20 वेळाने तर 5-6 वेळा तरी आठवा, 5-6 वेळाने 2-4 वेळा तरी आठवा, 2-4 वेळाने तरी 1-2 वेळ तरी आठवीचो, पण वाया दिवस जाऊ देऊ नका, असं स्वामींनी ह्या लीळेद्वारे सुद्धा सांगतायत. हे दृष्टांत देऊनसुद्धा सांगतायत की नामे स्मरण. म्हणून नामस्मरणाने तिसरा लाभ सांगितलेला आहे की नामे स्मरण. नामस्मरण केल्याने सतत स्मरण घडत राहील. त्या व्यक्तीला जो सतत नामस्मरण करतो त्याला स्मरण घडेल, आठवण घडेल आणि मरतासुद्धा नामस्मरण केल्यामुळे त्याचा प्राण निघेल आणि तो परमेश्वर प्राप्तीला परमेश्वर प्राप्तीला जाऊ शकतो. परमेश्वर त्याच्यावर खुश होतील. म्हणून या ठिकाणी भिंगुरटीचा दृष्टांतसुद्धा देऊन परमेश्वराने इथं सांगितलेलं आहे की नामे स्मरण. म्हणून नामस्मरण केल्याने सुद्धा हा फायदा होतो. तर चौथा फायदासुद्धा होतो. तर अशा प्रकारे नामाचे आपण जे काही फायदे पाहत आहोत, नामाचे डाटा आहे, याच्यामध्ये पुढचा जो फायदा आहे तो पुढच्या भागामध्ये आपण घेऊ. दंडवत हो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.